पहिल्याच बॉलमध्ये टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. प्रथम बॅटिंगसाठी आम्हाला इन्व्हाइट केलंय. पहिल्याच बॉलमध्ये 4 धावा तुम्ही पाहताय. सचिनच्या बॅटमधून डीप मिड विकेटमध्ये हा चौकार. भरपूर असा उंच गेला होता बॉल, आकाशाला वेध घालत होता. एक टप्पा घेत सीमा पार. सागर पुन्हा एकदा तयार होतोय. आखुडाप्याचा बॉल, पुलचा फटका, ताकद भरपूर, मनगडाच्या साह्यानं वलवलाय बॉल. काऊ कॉर्नर झोन मध्ये चाललाय सीमा पार. लगातारचा दुसरा धमाका, बिग 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 हिट षटकार. अफलातून फटकेबाजी. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले आणि त्या फिल्डिंग वरती थोडा प्रेशर देण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून सचिननं दुसऱ्या बॉलमध्ये ठोकलाय षटकार. धावसंख्या 10 या अंकावर. बॉल नंबर 3 हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र वेल जज आणि इथून मात्र कॅच पकडले. पहिला धक्का सचिनच्या स्वरूपात. इथून लागत असताना टीम तमनाथ संघाला. थँक्यू डेझे. इथून कोणत्याही बॅटरला, कोणत्याही बॅटिंग करणाऱ्या संघाला वॉर्निंग दिली जाणार नाहीये. डिरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. कारण आयोजक कलकलीनं सांगतायत की इथून अजून भरपूर सामने कव्हर करायचे, तरी तुम्ही ऐकायला तयार नसाल तर आयोजकांच्या वतीनं डायरेक्ट पॅनल्टी दिली जाईल. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. क्रिकेटचे देखील काही नियम असतात. ज्यावेळी एखादा बॅटर ज्यावेळी 38 सर्कल क्लिअर करतो ना, त्यावेळी तुमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं असतो. परंतु इतकी शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा आपण घडवतो, त्या गोष्टीचं थोडं भान ठेवा. हीच आयोजकांच्या वतीनं मी कलकलीची विनंती करतोय. ॲक्रॉसच्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता विकासचा. इथे रन मिळते ती एक. एका धाब्याने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या गौरव सांगत असताना 11 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलमध्ये 4 धावा, दुसऱ्या बॉलमध्ये 6 धावा, तिसऱ्या बॉलमध्ये फलंदाज बाद आणि बॉल नंबर 4 मध्ये आली आहे सिंगल. टोटल 4 बॉलमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. सागरचा बॉल. कॅप्टन सागर बॅटची एज. विकेट कीपरनं कोणतेही मिस्टेक केलेले नाहीये. इथून पकडले कॅच. कॅप्टन डिपार्ट, हॅज टू डिपार्ट. एंटर होत असताना इथून आता धावसंख्या पुढे नेण्यासाठी साईनाथला एक चांगला खेळ करावा लागेल. सुरुवात चांगली झाली होती, परंतु विकेटनं पुन्हा कमबॅक केलंय सागरनं. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करत असताना बॉल इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अंतिम क्षणी निर्धाव बॉल येतोय. एका षटकाचा खेळ संपला. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. 2 बाद 11 धावा धावफलकावरती. चला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मार्गस्थ करा. दुसरं षटक प्रगतीपथावरती.
पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाहीये बॉल. एक रन तर कंप्लीट केला, दुसरीसाठी निघालेत. रनआउटची दाट शक्यता इथून पंच सांगत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागत असताना तमना टीमला. स्क्वेअर लेग मध्ये रन मिळते या बॉलवरती एक न धावसंख्या 13 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. मोहन बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये मिडल ऑर्डरचे षटक. मोहनचं मनमोहित करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 4 बॅकफुटला जाऊन पुलचा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, वन मोर विकेट डाऊन. पकडले आणखी एक अप्रतिम कॅच. इथून आणखी एक फलंदाज होतोय मैदानाच्या बाहेर डिस्पॅच. कमॉन डीजे. पहिल्याच 2 बॉल मध्ये या इनिंग मध्ये आपण पाहिल्या 10 धावा. तिथून धाव संख्या आहे ती 13. 4 फलंदाज बाद. बॉल संपले त्या षटकातील 4. बॉल नंबर 5 फटका अप्रतिम आहे. वेगवान स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, हलकीशी मिस फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली, परंतु तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 1 रन शॉट. एकच धाव इथून मिळेल. धाव संख्या 1 न पुढे जाते. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अंतिम बॉल या षटकातील, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल इथे देखील ऑन साईडला काऊ कॉर्नर झोन मध्ये. बॉल उचलला, क्षेत्ररक्षकांना फेकलाय. रनआउटची शक्यता आहे. इथून फलंदाज ओयुठी. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर जात असताना लागलाय 5वा धक्का टीम तमनाथ संघाला. 15 या धावसंख्येवरती. 2 षटकांमध्ये धावसंख्या ती 15. 5 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती येईल. चला लवकरात लवकर, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका प्लीज. 2 षटकांमध्ये 15 धावा, 5 फलंदाज बाद. कृष्णा नुकताच बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता येतोय. राहुल 7व्या क्रमांकाचा फलंदाज. राहुल मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ, तरी देखील विकेटची पडझड या मॅच मध्ये आपण पाहताय. निलेश बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. दुसरीचा प्रयत्न. इथून फलंदाज सुखरूपरित्या पोहोचलाय. पंच सांगताय तिथून धावा मिळाल्या 2. 2च्या मदतीने धावसंख्या ती 17 या आकड्यावरती.
यानंतरच्या मॅचेस होतील एका सेडनं 3 षटक खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील. बॅटर रिव्ह्यू रनआउटसाठी हा रिव्ह्यू पंचांच्या वतीने घेण्यात आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू. बॅट्समन इथून सेफ आहे. रिव्ह्यू गमावला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही, या गोष्टींकडे लक्ष द्या. 5 बॉलचा या इनिंग मधील खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. वेगवान बॉल ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळत असताना इथून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. हाणामारीचे षटक हे गोलंदाजाला देखील माहिती आहे. निर्धाव चेंडू, निर्धावानं धावसंख्या थांबते 17. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फार चांगले गोलंदाजी राहिली आहे. सुरुवात चांगली करून दिली तमनाट टीमला, परंतु मध्ये मिडल ऑर्डरमध्ये अडखलला तमनाट संघ. ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल ऑफ कटर टाकत असताना विकेटवरती बॉलिंग मार्कवरती निलेशला आपण पाहता. इथून आणखी एक डॉट बॉल, दुसरा सलगचा निर्धाव बॉल. 3 बॉल शेवटचे बाकी. 17 वरती अडकलंय धावफलक. 2 बॉलमध्ये खरं तर 10 होत्या, आता अडकलंय धावफलक. फुलटॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय. 2 इथून कंप्लीट. दुहेरीपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2च्या मदतीने धावसंख्या 2 पुढे जात असताना 19. 2 बॉलचा इथून खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलमध्ये किमान 7 ते 7 धावांपर्यंत बघावं लागेल. एक बॅलन्स टार्गेट. संयमरित्या इथे खऱ्या अर्थानं बॉलिंग चालू आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे तर पाहावंच लागेल. 19 धावा आहेत. 5वा बॉल घेऊन तयार बॉलिंग मार्कवरती निलेश. निलेशचा बॉल पुन्हा ऑफ ब्रेक स्वरूपाचा. विकेट किपरला बीट करत चालाय लॉंग स्टॉप मध्ये. क्षेत्ररक्षक चिवाच्या आकांतानं प्रयत्न अंतिम क्षणी. वाईल्ड फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. तिसरीच्या प्रयत्नात इथून रनआउटच्या स्वरूपात होतोय फलंदाज 5. रन ऍड होतील ऑफिशियल 2. इट्स ओके. रन ऍड होत आहे 2. 2च्या मदतीने धावसंख्या 21. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधील. धावसंख्या इथे 21. अंतिम बॉल या सत्रातील. 21 धावा आहेत. 6 फलंदाज बाद. अकूट टप्प्याचा बॉल, अगदी नाका वाटून गेलेला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. अंतिम क्षणी निर्धाव बॉल. 3 षटकांचा खेळीतून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. येणारे 18 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. डिक्सल पाली संघाला आता 22 धावसंख्येची गरज. चला मैदान लगेच सोडा मैदानाच्या आतमधून. खेळाडूंना विनंती आहे, चला फिल्डिंग लगेच सेट करा. सागर कॅप्टन आपणास विनंती आहे, थोडं स्पीडअप करा, कारण जवळ 4:45 वाजायला आले. अजून इथून 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
चला अण्णा 11 मुठा आणि त्यांच्या अगेन्स्ट आंबेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यात या लगेच. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस करा आयोजकांना विनंती आहे. मदन यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल केला जाईल. 18 बॉलमध्ये 22ची आवश्यकता. राहुल 18 बॉलमध्ये 22. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये राहुल राहुल आणि सलामीची जोडी मोहन आणि निलेश. सन्मानजनक धावसंख्या आहे 22चे लक्ष. पहिलाच बॉल अतिशय वेगवान वाईड यार्करचा प्रयत्न सक्सेस झाला गोलंदाजी मार्कवरती. निर्धाव चेंडू. अण्णा 11 मोठा टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय मोठी स्पर्धा खेळताय. निर्णय सोबत घेऊन या प्लीज. दुसरा बॉल यावेळी दिशा घाराबे पंत सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. पहिली एक्स्ट्राची धाव धावफलकावरती धाब्याचा श्री गणेश. धाव संख्या 1 या अंकावरती. आता 17 बॉलमध्ये 21. राहुलचा षटक आपण पाहताय. 17 बॉलमध्ये 21 ची गरज आहे. अफलातून फटका. पॉवर जनरेट करणारा हा स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय हा मोठा भव्य षटकार. अप्रतिम बॅटिंग. आधी आक्रमकता दाखवली नंतर क्लास दाखवला या षटकारामध्ये. धावसंख्या जाऊन पोचली ती 13 आकड्यावरती. 9ची आता इथून आवश्यकता आहे. शरीरभेदी बॉल. शरीराचा वेध घेतला. अतिशय वेगवान बॉल. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावसंख्या थांबली आहे ती 13 आकड्यावरती. बॉल संपलेत निलेशच्या षटका राहुलच्या षटकातील ते 4. 14 बॉलमध्ये 9चं इक्वेशन. या 2 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका. सामना फिनिश करण्याचा प्रयत्न. वॉट शॉट. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. इनफिल्डला भेदत छेदत चाललाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. अँकोडेझे 5ची आवश्यकता. अंतिम बॉल या षटकातील. वन्स अगेन चांगला फटका. इथून रन मिळते 1. 22चं लक्ष होतं 18 बॉलमध्ये. पहिल्या 6 बॉलमध्ये पॉवर प्लेच्या पॉवरफुल बॅटिंग केली आहे ती बॅटर मोहननं. एका षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोचली ती 18च्या घरामध्ये. आता येणारे 12 बॉल. 4 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी डिक्सल पाली संघाला. चला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज लगेच मार्गस्थ करा. कृष्ण आलाय बॉलिंग मार्कवरती. 12 बॉलमध्ये 4चं इक्वेशन. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये अण्णा 11 मुठा आणि त्यांच्या अगेन्स्ट आंबेवाडी. टॉस जिंकलाय अण्णा 11 मुठा टीमनं. निर्णय बॅटिंग.
बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय अन्ना 11 मोठा टीमनं आणि फिल्डिंग करावी लागेल आंबेवाडी या संघाला. 12 बॉल 4चं इक्वेशन. कृष्णा बॉलिंग मार्क वरती. चला मॅचला सुरुवात करा पंच. बारा बॉल 4. स्लॉट मध्ये विजयाचा षटकार. बॅट्समन मोहनच्या बॅटमधून मनमोहित करणारा हा मोठा षटकार. जांबरुंग ठाकूरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घेऊयात. क्वार्टर फायनल मॅच जिंकेल तो थेट सुपर 6 मध्ये पोहोचेल. त्यासाठी आपण हा सामना लवकर केला होता. जामरुंग ठाकूरवाडी टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. प्रतिस्पर्धी चिंचमाल संघाला विनंती आपली फिल्डिंग लगेच सजवून घ्या. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. जशी या मॅचला होईल सुरुवात या करूया कमेंट्री बॉक्स मध्ये बदल. पुढील मॅच साठी धावतं वर्णन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय कमेंट्री बॉक्स